चंद्रकांत अण्णा हे आमदार म्हणून त्यांनी खूप विकास देखील केलेलाच आहे. त्यानंतर वहिनी जयश्रीताई यांनी देखील आमदार म्हणून खूप छान काम पाहिलेले आहे आणि त्या कोल्हापूरच्या पहिल्या आमदार होत्या. त्यामुळे त्यांच्याकडे एक विकासाच्या दृष्टीनं सगळ्यांनी पाहिलेलं आहे आणि त्यांचं भरारी फाउंडेशन देखील आहे. त्या फाउंडेशन तर्फे त्यांनी खूप महिलांचे प्रशिक्षण घेतात, महिलांना कामं देतात. त्यांचं हॉकीसाठी देखील त्यांनी खूप मुलांना आणखीन प्रेरित केलेलं आहे आणि ते हॉकीची मॅच वगैरे देखील घेतात. त्याच पद्धतीनं आता त्यांचा मुलगा म्हणजे त्यांचा वारसा म्हणून सत्यजित दादांच्याकडे पाहिलं जातं. सत्यजित दादा देखील एक युवा नेतृत्व म्हणून ते उद्योगाच्या क्षेत्रात देखील त्यांनी खूप प्रगती केलेली आहे आणि त्याच पद्धतीनं उद्योगाचं जे त्यांनी विकास घडवून आणलेला आहे, त्यांच्या फॅक्टरीच्या दृष्टीनं त्यांनी खूप जणांना कामं दिलेली आहेत. त्याच पद्धतीनं ते आपल्या भागातील लोकांना जे गरजू आहेत त्यांना देखील कामं देतील आणि महिलांच्या पाठीमागं आणि महिलांच्या प्रगतीसाठी त्यांना एक काम देण्याचं काम देखील ते त्यांच्या फॅक्टरीच्या माध्यमातून देखील त्यांच्या आणि विकासाच्या भरारी फाउंडेशनच्या माध्यमातून देखील ते खूप छान पद्धतीनं महिलांना कामं देण्याचं काम करतील आणि महिलांना प्रशिक्षण देऊन त्यातूनच त्यांना व्यवसायाच्या दृष्टीनं मार्गदर्शन करतील, आणखी व्यवसाय देखील करून द्यायचा प्रयत्न करतील. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.